एक सविस्तर पुढची बातमी बघूयात। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये केलेल्या एका दाव्यावरनं ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवाची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती केला होता। यावरून आज ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी कदमांना थेट इशारा दिला। माफी मागा नाहीतर कोर्टाच्या कारवाईला सामोरं जा असं परब म्हणालेत आणि परबांच्या या टीकेला कदमांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे। पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे का? रामदास कदमचं अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत, की अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेतनं पैसे येतात? रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात आता आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। दोन्ही नेत्यांकडून गंभीर आरोप केले जातात। या वादाची सुरुवात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना मेळाव्यात झाली। उद्धव ठाकरेंवर शिवसेना प्रमुखांच्या पार्थिवाची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप कदमांनी केला होता। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस। आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? रामदास कदमांच्या या आरोपांमुळे वादाचा भडका उडाला। रामदास कदमांचे हे आरोप फेटाळून लावत अनिल परबांनी कदमांवर टीका केली। कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे। त्याला जे काही कोणी सांगितलंय ना, त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता, किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता, कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का? याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। मग आणि परबनी जावं कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये, आणि कोर्टाकडे पैसे मिळतात ते बघावे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आल्याचा रामदास कदम यांनी दावा केला। त्यालाही अनिल परबांनी उत्तर देत बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते असा खुलासा अनिल परबांनी केला। या ठशांचा काय उपयोग होतो असा सवाल केला। उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमची ते दैवत आहेत, मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले, रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत तुम्ही। त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत, हे आमच्या दोघांमधलं आहे, डायरेक्ट उद्धवजीने मी। मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा। महाराष्ट्र जनतेला कळू देते, समजू देत। आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही। त्यांचं ज्ञान कच्चं आहे। हे फक्त लोकांच्या मनात उद्धव साहेबांच्या बद्दल एक विष घालवायचं, उद्धव साहेबांच्या बद्दल मनामध्ये घृणा तयार करायची, उद्धव साहेबांच्या बद्दल असलेलं जे काही लोकांमध्ये असलेलं प्रेम हे कमी करायचं। मुंबई महानगरपालिका त्यांना माहिती आहे ते जिंकू शकत नाहीत, आणि मग असा कोणाला तरी पुढे करायचं, रामदास कदमला पुढे करायचं, रामदास कदमने असं बोलायचं आणि मूळ विषयापासून लक्ष दुर्लक्षित करायचं। 2012 साली दिवाळीच्या सुमारास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं। त्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। अनिल परब यांनी रामदास कदमांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा दिला। अनिल परबांचं हे आव्हान रामदास कदमांनी स्वीकारलं। मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे, कायदेशीर उत्तर त्यांच्याकडनं मागवणार आहे,
त्याच्यामध्ये 100% त्यांना माफी मागावीच लागेल. माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल. पण माझी आज मागणी आहे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे, किंवा त्यांचा मुलगा जो गृहराज्यमंत्री आहे त्याच्याकडे मागणी आहे की ही नार्को टेस्ट कराच. याच्यावरती मी पर्यंत कोर्ट न्यायालयात जाईन. याच्यावरती मी मारायला जावं टाकेन, 100% टाकेन. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांची नार्को टेस्ट करण्याचं आव्हान दिलं गेलं. बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती, परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिलेले आहेत याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं, हा याच्यामधला कुटील डाव आहे. आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे. हो, माझी तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा. माझी तयारी आहे. दसरा मेळाव्यात रामदास कदमांनी केलेले आरोप, त्याला अनिल परबांनी दिलेलं उत्तर आणि त्यावर रामदास कदमांचं प्रत्युत्तर, हे पाहता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.